गडिंग्लजमध्ये कुणाचं चालते जरा मंडलिक साहेब चालते. वातावरण काय आता शाहू महाराजांचं तापा लागले. मंडलिक साहेब फिक्स यावी पण खासदार होय छत्रपती शाहू महाराज पाहिजे. माझं मत मोदीला. का बरं? देशाचा विकास पाहिजे तर मोदी पाहिजे. आम्ही काँग्रेस आहे, काँग्रेसकडूनच राहणार. जे एकमेकांना नावं ठेवत होते ते एकत्र आले सत्तेसाठी. केंद्रात मोदी सरकार पाहिजे. त्याच्यामुळे आमचा इथला सध्याचा उमेदवार संजय दादा आहेत. आम्ही त्यांच्या पाठीशी उभा राहणार. यावेळेला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राजेच्या नावाने राजेच्या नाव महागाई कोण कमी करणार नाही. कुणाचं पण सरकार येऊन देत, आज काँग्रेस येऊन देत, जनता दलचं सरकार येऊन देत, नदीसाठी आम्ही या मंडलिकाही पाठिंबा देणार. खासदार छत्रपती शाहू महाराजांना. का बरं? जय शिवाजी जय भवानी शिवाजी महाराजांचं नाव घेतोय आणि त्यांच्या वारसाला जर आम्ही डावललो तर आम्ही पापी ठरू. मंडलिक साहेबांना निवडून दिलं पाहिजे लोकांनी. आणि राष्ट्र निर्मितीत कुणाचं लक्ष नाही आहे, फक्त मोदी साहेब राष्ट्र निर्मितीत अग्रेसर आहेत म्हणून मंडलिकांना मत दिलं पाहिजे. लोक आता काही जण म्हणाले पोचू शकणार नाहीत महाराज. लोक वाटेल ते म्हणतात. राजांच्या बाबतीत बोलायचीच गरज नाही. राजा येणार नक्की ना आणि जास्त फरकाने येणार. लोकशाही आता राहिलेली नाही, आता फक्त पैसेशाही चालू आहे. आणि सनातन धर्म पाहिजे असला तरी मोदी पाहिजे. मी फक्त मोदीच्या नावावर मत देणार. पण लोकांच्या मनामध्ये छत्रपतींच्या बद्दल जो की आदर आहे तो आदर कमी होणार नाही. आम्ही खासदार निवडून दिला हो, तो खासदार राहिले ते बरं. आणि जर समजा खासदार जर पलीकडच्या बाजूला गेले तर काय करणार? लोकांच्या मनाचे प्रेम आहे ते राजांच्या बरोबर आहे. लोकांनी काय बघा, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ज्यावेळेला पूर बीर आला लोकांनी मदत केली राजेसाहेबांनी. भाजपचं पहिल्यापासून चाहते आहे, त्यामुळे मोदीला आमचं मत. काँग्रेसला निवडून द्यायचं असं माझं पर्सनल मत आहे. कारण मोदी बाबानं काय सगळी लुटालूट केली आणि ते सगळं खोटं बोलणं जास्त. आम्ही जनतेनं विचार करायला पाहिजे की आता ह्यात एकनिष्ठ पक्षाशी कोण राहणार हे महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि मग माहिती काय म्हटलं कोणतरी असं ना कोणत्याकडे आला तरी माहितीला मत देणार. तुमचं मत कुणाला? शाहू महाराज का बरं? हे खानदानी आहेत. शाहू महाराज शिवाजी महाराजांचे वंशज आहेत, खानदानी आहेत आणि माणसं चांगले आहेत. त्याच्यासाठी द्यायचं. तुम्हाला विकास एक बाजूला पाहिजेत आणि सगळं स्वस्त पण पाहिजेत. जनतेचं अजून फिक्स नाही तळ्यात मळ्यात आहे. जोपर्यंत उमेदवार कोणी येऊन लागत नाही त्यांच्या दारात तोपर्यंत जनतेचं काय खरं नाही. हरेल ते तुमचं आणि जिंकल ते आमचं असं आहे. केंद्रात कुणाची सत्ता पाहिजे? काँग्रेस आणि त्यांचे मित्र पक्षाचे असं हे लोकांना काय केलंय, ते मिंद करून म्हणजे जेवण घालणे, मटणं देणे. मतदारांना काय पाहिजे आहे ह्याचा विचार करत नाही. आम्ही व्यापारी वर्ग असल्यामुळे आम्ही काय बोलू शकत नाही, काय करू शकत नाही. मतदानला जायचं, नेत्यात बोलून लाईनीत 2-2 तास थांबायचं, प्रामाणिकपणे स्वाभिमानानं मतदान करायचं आणि नंतर काय त्यांचं त्यांनी आता मग बदलाबदली करतात. आपण आणि हाय ते आपलं रेटा सुरू. संजय दादांना. का बरं? गडिंगलचे सर्व कामं झाले. गडिंग्लजचा विकास झालाय का? विकास झाला का नाही बघायला आम्हाला वेळच असतो. सगळं जर विचार केला बारीक राजकारणांचा तर यांचं पहिलं पगार बंद केले पाहिजे आमदार खासदारांनी. स्पेशियस, लक्झुरियस, सगळं मिळेल अगदी मनासारखं. बटू बिल्डर्स यांचा नवीन गृहप्रकल्प गृहलक्ष्मी रचना. दर्शको नमस्कार. आखाडा लोकसभेचा आणि कौल जनतेचा या माध्यमातून आपण वेगवेगळ्या गावातील रिपोर्ट जाणून घेत आहे. आता मी गडिंग्लजच्या बस स्टॉपवरती आहे. माझ्यासोबत इथं काही रिक्षाचालकसुद्धा आहेत. आपण आता त्यांच्यासोबत या लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात चर्चा करणार आहे. नमस्कार. नमस्कार. नाव कसं? विजय बाबूराव मांडेकर. काय लोकसभेची निवडणूक लागली आहे माहिती आहे का? निवडणूक लागल्या माहिती आहे. काय काय वातावरण इकडे कुणाचं आहे? वातावरण काय आता शाहू महाराजांचं तापा लागलंय. शाहू महाराज म्हणजे आता लोकमत शाहू महाराजांच्या बद्दल आहे. शाहू महाराजांच्या हो. काय काय वातावरण, काय लोक काय म्हणतात आता? लोक म्हणणार काय कामं मंडलिक साहेबांनी चांगलं केली आहेत. आता आमच्याच अडचणी येतो भरपूर. आता कसं आहे, पाशिंगसाठी आम्ही कोल्हापूरला जातोय सकाळी पहाटे उठून. तर पाशिंगची व्यवस्था नाही. परत रिक्षा चालकांची. परत इथं भरपूर म्हणजे ट्रॅफिक अडथळा आहे. वन वे म्हणजे रिंग रोड नाहीत. परत जाण्यासाठी आपल्याला म्हणजे व्यवस्था नाही, एवढं काहीच देखरेख नाही खासदारांची. यंदा मत आता काय बघूया की कशा पद्धतीने करायचं ते अजून फिक्स नाही. अजून फिक्स नाही. होय. आता समजा आम्ही खासदार निवडून दिला हो, तो खासदार राहिले ते बरं. आणि जर समजा खासदार जर पलीकडच्या बाजूला गेले तर काय करणार? तुमचं नाव कसं? नारायण चव्हाण. काय म्हणताय, खासदार कोण पाहिजे? आता खासदार तसं म्हटलं तर लोकांची सेवा करणारा महत्त्वाचा पाहिजेत. त्यांच्या स्वार्थाचा खासदार नको आहे. इकडं तिकडे राजकारण म्हणजे बाजार झाला. आज ह्या पक्षात उद्या त्या पक्षात. आम्ही निवडून देतोय
पॅनल टू पॅनल. आता आम्ही विचार करणार आहे खासदारांच्या बद्दल काय आता आम्ही जनतेनं विचार करायला पाहिजे की आता ह्यात एकनिष्ठ पक्षाशी कोण राहणार हे महत्त्वाचा मुद्दा आहे. आता कुणाला टाकायचं? आता बघू आता कसं काय काय यांचं JR काय निघतोय किंवा यांचं काय घोषणा आहेत अजून काय आमच्यापर्यंत पोहोचल्या नाहीत. अजून काय करणार आहे, काय करणार आहे, काय घोषणा आहेत त्यांच्या काय अजून इथंपर्यंत पोहोचल्या नाही. घोषणापत्र आल्यावर बघू. घोषणापत्र वगैरे आल्यानंतर बघू आता अजून यांच्यात कोण कोण माघार घेणार, किती उमेदवार उभारणार आहेत आपल्या जिल्ह्यामध्ये, बरोबर. मग त्यातला कोणता धडपडीचा कार्यकर्ता आहे किंवा आमदार आहे, जनतेशी कोण संपर्क साधतोय याच्यावर अवलंबून राहणार होता. नमस्कार, काय सांगाल? खासदारकीची निवडणूक लागली आहे, काय कुणाला यंदा मत? होय, आता आम्हाला त्यात काय बोलताच येत नाही म्हटलं का. शाहू महाराज का संजय मंडी? शाहू महाराज. शाहू महाराज का शाहू महाराज? नवीन नेता आहे ना त्याचं, तो आता निवडून येण्यासाठी ते चालू आहे. म्हणले की आता येऊन गेलेलेच आहेत. थांबायचं आणि कुणाला तरी टाकून यायचं, नंतर मतदानला जायचं, नेत्यात बोलून लाईनीत 2-2 तास थांबायचं, प्रामाणिकपणे स्वाभिमानानं मतदान करायचं आणि नंतर काय त्यांचं त्यांनी आता मग बदलाबदली करतात आपण आणि हाय ते आपलं रेटा सुरू. त्याच्यामुळे त्या दिवशी बघायचं कोण चांगलं वाटेल ते करायचं, त्याच्यावर ठरवायचं. होय त्याच्यावर ठरवायचं. आताच काय सांगायचं, सगळ्यांनी काय ठरवलं काय रिक्षा चालकांनी कुणाला? अजून मीटिंग व्हायच्या आधी 2 दिवस मीटिंग करूया. त्यांच्या कशा आदल्या दिवशी रात्री सगळ्या फिल्डिंग होत्या, तसे आमच्या आदल्या दिवशी फिल्डिंग. तुमच्या पण सगळे तसे फिल्डिंग. आता त्यांच्याप्रमाणेच आपण पण वागायचं. नमस्कार. इथलंच आहे वाटतं. काय सर काय जरा काय काय वातावरण लोकसभेचं इथे? वातावरण शाहू महाराज. शाहू महाराज? होय, शाहू महाराज. किती %? तरी इथं बघा जास्त 1 लाख मतं जास्त होणार, म्हणजे आपला चंदगड मतदारसंघ जास्त येणार. गडिंग्लजमध्ये येणार. गडिंग्लजमध्ये कुणाचं चालते जरा? मंडलिक साहेब. मंडलिक साहेबांना चालते? होय चालतं, म्हणजे निम्म्याला निम्मा होणार. म्हणजे 50-50% 50-50% इथं. तुमचं मत कुणाला? शाहू महाराज. का बरं? ते खानदानी आहेत. शाहू महाराज शिवाजी महाराजांचे वंशज आहेत, खानदानी आहेत आणि माणसं चांगले आहेत, त्याच्यासाठी द्यायचं. म्हणजे वातावरण जर का बघायला गेलं तर गडिंग्लजमध्ये 50-50 आहे. अजून कुणाला वाढून नाही का खाली नाही? पहिलं जरासं शाहू महाराजांना जास्त होईल. हो नमस्कार. नमस्कार. तुम्हाला काय वाटतं? आम्हाला काय शाहू महाराज वाटतं. शाहू महाराज वाटतं. का बरं शाहू महाराज? काय नाही, आपलं पहिल्यापासूनच आम्ही पण 50-50% हे वातावरण आहे. वातावरण 50-50%. गडीमध्ये चंदगडमध्ये जरा जास्त. चंदगडमध्ये कुणाचं? आपी यांना ते आले ना, आपी पाटील साहेब महाराजांच्या गेले, परत तिथं स्वातीताई गेल्या, त्याच्यामुळे इथं वातावरण जरा हे झालं. संतोष चिकोडे वगैरे आपले शिवसेनाचे वगैरे आहेत, संतोष चिकोडे आहेत, तिकडं आपी अण्णा आहेत, आता स्वातीताई आले आहेत, अशा बऱ्याचशी लोक आता नवीन नवीन आले. ते आपले संग्राम आडकुरकर आले आहेत, पुढे गेला तर गुरबे अण्णा आहेत, म्हणजे बऱ्यापैकी चांगलं त्यांचं गोपाळराव पाटील आहेत, बऱ्यापैकी बसणार. लोड होणार, इकडून लोड येणार. म्हणजे चंदगडकडे जरा बघायला महाराजांना महाराज वाढणार. गडिंग्लजमध्ये मुश्रीफ साहेबांचं कसं चालतं? मुस्लिम साहेबांचं गडीमध्ये 50-50% घेणार. 50%. गडिंग्लजमध्ये अजून काय तसं वातावरण नाही? गडीमध्ये आहे बनवे असं काय नाही? बनवे नाही. काय वाटतं? गडीमध्ये तेवढं काय 50-50%. तुम्हाला काय वाटते कोण असायला पाहिजे खासदार? खासदार आहे की राजेश साहेब. राजे साहेब का बरं? राजे साहेब श्रद्धास्थार नाही काय, दुसरी गोष्ट आहे की नाही, पहिल्यापासून आहे की नाही त्यांचं हे आहे, पहिल्यापासून आहे की नाही श्रद्धास्थानिक काय आमच्या कुलदैवतांचं आहे की नाही वारसदार आहेत ते, त्यामुळे त्यांना आहे की जास्त मान भरपूर मिळालं. महाराष्ट्र. या गडिंग्लजमध्ये काय काय वातावरण राहील? गडीमध्ये आता मी कसं समजणार, गडीमध्ये आता सर्वसाधारण शाहू महाराज येतील असा आमचा अंदाज आहे. चंदगड भागात त्यांचं पाहुणं जास्त आहे, त्यामुळे. तुमचं मत कुणाला? माझं मत आता मी आतापर्यंत कोणाला सांगत नाही मी. बरं. पटलं काय कोणाला मत टाक, उदय गायकवाडापासून मी मत टाकतोय. म्हणजे वाई किती असेल खरं सांगायचं नाही कोणाला. खासदार म्हणून आता कुणाला द्यायचं निवडून? आता शाहू महाराजला देऊया मग. आणि काय शाहू महाराजांनाच का? दुसरा एखादा उमेदवार असेल त्याला मत द्या.
असं माझं मत. आता या दोघांच्या तर चांगली लढत होणार आहे, बरोबर आहे का? होय, होय. कोण निवडून येईल वाटते? ते मी आत्ता सांगू शकत नाही. बरं, पुढे एक 8 दिवस असले की नाही त्यावेळी सांगतो. त्यावेळेला सांगा. त्यावेळी गाठ पडा इथे मी आहे इथे सांगतो नक्की. त्यावेळी. घ्या. हो. शाहू महाराज येणार काय मड्डी घेणार का नाही त्यावेळी सांगतो मी. इथलंच आहे का? हो. तुमचं गाव कुठलं? माझं गडिंगलंच गडिंगलज प्रॉपर. नाव कसं? प्रॉपर श्रावण काशीनाथ कोड काय वाटतं यंदा कुणाला मत टाकायचं? संजय दादा संजय दादांना. का बरं? गडिंगलचे सर्व कामं झाले, हां हायमॅक बसवले आहेत, हां परत हे जे कामं झाले आहेत बागेचे वगैरे, रस्त्याची कामं झाले आहेत, घाट प्रभाव झाले आहेत, सगळे घाटावरचे काम केले आहेत. बरेच काही अजून त्यांचे एक 5-6 कोटीचे कामं शिल्लक राहिलेले आहेत, हे नवीन करायचे आहेत. सगळं हायमास वगैरे मंडलिकांना मग काय वाटते? मंडलिक साहेब फिक्स यावी पण. हां कारण आता गडिंगलजमध्ये आपण बघितला की आमच्या ज्या बागात रस्ते झाल्यात ते पण साहेबांमुळे झालेत. बागा आहेत, हायमास ज्या लावल्या आमच्या भागात ते पण आहे. नदीकाठ आमचा आता बरोबर झाला आहे, नदीकाठात वाढ झाल्या. परत आणि कामं आहेत ते पण आता ह्यावेळी इलेक्शन झाल्यानंतर होतील, अजून काही अपडेट होतील. शाहू महाराज साहेबांना आलं तरी पण चांगलीच गोष्ट आहे, त्यांनी सध्या यायलाच पाहिजे. खासदार काम करणारा असावा, जास्तीत जास्त लोकांचं काम करणारा असावा. कुठलं आता महाविकास आघाडी का महायुती? काय तसं काय सांगता येत नाही, आता लोक जे कोण निवडून देतील तो. लोकांचा जास्तीत जास्त कल महत्वाचा आहे. कुणाचं वार आहे इकडे? वारं का बऱ्यापैकी आता ते युतीचंच आहे. माहिती काय मुश्रीफ साहेबांच्या कडून इकडे पडेल का चांगलं मतदान? मुश्रीफ साहेबांचं कार्य चांगलं आहे म्हणजे पडेल. कार्य चांगलं, त्या माणसाचं कार्य चांगलं आहे. किती पर्सेंटेज बघायला गेलं आजच्या घडीला काय वातावरण आहे? कुणाचं वार म्हणजे किती? 50-50% आहे, 50-40, 60-40 आहे? 75% पडेल की मुश्रीफ साहेबांना. काय सांगताय? असं मला वाटते. हां असं मला वाटते. 75% एवढा गट आहे का त्यांचा इथं? कसं आहे? गडिंगलजला गट आहे, गडिंगलज चंदगड म्हटलं की गट आहे त्यांचा. अहो आता तिकडे आप्पी पाटील आणि महाराजांना पाठिंबा दिलाय. तेवढचा कल जनतेचा सगळ्यात महत्वाचा आहे. जनता कुणाकडे आहे आता? जनता तसं बघायला म्हटलं तर नेहमीच आहे. 75-50 जनतेचं फिक्स नाही. जनतेचं अजून फिक्स नाही, तळ्यात मळ्यात आहे. जोपर्यंत उमेदवार कोणी येऊन लागत नाही त्यांच्या दारात तोपर्यंत जनतेचं काय खरं नाही. फिक्स नाही. हा नमस्कार. या मामा या. तुमचं काय मत आहे? काय तिकडे बोलत सांगा की लोकसभेची निवडणूक लागली आहे, खासदार म्हणून आता महाराज किंवा मंडलिक साहेब काय कुणाचं इकडे वार? मुश्रीफ साहेबाचा आहे की बंटी साहेबाचा आहे काय? कुणाचं नेमकं वारं कुणाचं इथे गडिंगलज मध्ये चालतंय कुणाचं? काय बंटी साहेबांचेच आहे. हां आणि काय आता काय कुठलं येईल ते आता काय भाजप म्हणतात, कोण मुश्रीफ साहेब म्हणतात. काय आता कोणाचं वारं येईल ते. लोक कुणाकडे आहेत? भाजपकडे आहेत तर कुणाकडे आहेत? काय मुश्रीफ साहेबाकडे आहेत, थोडी लोक यांच्याकडे आहेत. काय आता येईल त्यांच्याकडे ढकलायचं वारं. अजून काय ठरवाय नाही? अजून काय ठरलेलं नाही? अजून कोणाचं काय ठरलेलं नाही, ते चाललेलंच आहे. तरी वातावरण कुणाला पूरक आहे? काय भाजपवाला म्हणतात, कोण मंडलिक म्हणतात. काय आता काय तुम्ही कुणापासून? भाजपकडं काय काँग्रेसकडं? काँग्रेसकडनंच आम्ही बी आहे की. तुम्ही काँग्रेसकडं आहे? आम्ही काँग्रेस आहे, काँग्रेसकडनंच राहणार. नमस्कार. काय वातावरण इकडं लोकसभेचं कुणाला आता? अजून का आम्ही काय रानात आहे, रानात आहे. हां आता शहरात नाही, आम्ही रानात आहे. काय म्हणतो काय अजून काय आमच्याकडे काय अजून काय नाही. अजून काय सांगता येत नाही. आता आठवडा गेल्यावर काहीतरी समजा. मंडलिक साहेब का महाराज? तुम्ही कुणाचा? मुश्रीफ साहेबांचा कार्यकर्ते? नाही, ते कार्यकर्ते नाही. शेतकरीच्यात आहे मी. काय माझं नाव विद्यानंद दत्तात्रय नवाळे. माझं मत मोदीला. का बरं? देशाचा विकास पाहिजे तर मोदी पाहिजे, आणि सनातन धर्म पाहिजे असला तरी मोदी पाहिजे. मंडलिक साहेबांनी केलंच का काम इकडे? ते काय माहीत नाही, मी फक्त मोदीच्या नावावर मत देणार. आणि विकास आहे, मोदी आहे तर विकास आहे, त्यामुळे मोदीला इथलंच आहे का? काय लोकसभेची निवडणूक लागल्या, खासदार म्हणून कोण पाहिजे यंदा? खासदार होय छत्रपती शाहू महाराज पाहिजे. महाराज पाहिजे. हो. का बरं? काय बरं आपल्या गरिबांचं कामं करायला लागलंय म्हणून त्याचे करायचे, त्यामुळे महाराज पाहिजे. होय. या साहेब नमस्कार.
भेटून आला की आता. हो नमस्कार साहेब. हॅलो. चला तिकडे असू दे चालू. कुणाला निवडून द्यायचं? कुठल्या नेते चालते इथे जास्त? इथलं राजकारणात मी काही विशेष नसते खरं. काँग्रेसला निवडून द्यायचं असं माझं पर्सनल मत आहे. काँग्रेस. हां, कारण मोदी बाबानं काय सगळी लुटालूट केली आणि ते सगळं खोटं बोलणं जास्त. शाहू महाराजांना आम्ही मत देणार. भाजपचं पहिल्यापासून चाहते आहे आणि मोदीचं काम चांगलं आहे. बाकीच्या वैयक्तिक जरी आमचं काहीतरी नुकसान झालं असलं तर देशाच्या दृष्टीने त्यांचं हे चांगलं आहे, म्हणजे प्रगतीच्या दृष्टीनं. म्हणजे परकीय म्हणा, परकीय संबंध वगैरे किंवा संरक्षण हे देणं आणि खालच्या तळातल्या लोकांनी त्याचा फायदा भरपूर झालेला आहे. आरोग्याच्या बाबतीत दवाखाना म्हणा, हे धान्य वगैरे, त्याच्यामुळे मोदीला आमचं मत. आणि मग माहितीला आहे म्हटलं कोणतरी असं ना, कोण दगड असला तरी माहितीलाच मत देणार. काही असलं तरी नरेंद्र मोदी चांगलं करायला लागलाय. नरेंद्र मोदी. होय. आणि बाकी काय आहे ते काय आम्हाला माहित नाही. तो प्रगतीवर आहे, चांगलं करायला एवढं. मत मोदीला. होय. म्हणजे महायुतीला. हा. हरेल ते तुमचं आणि जिंकल ते आमचं असं आहे. कुठलं गाव? आम्ही गडिंगलाचेच. गडिंगलजचंच आहे. बरं काय वातावरण इकडे महाराज का मंडली? काय समजत नाही हो. आम्ही व्यापारी वर्ग असल्यामुळे आम्ही काय बोलू शकत नाही, काय करू शकत नाही. का बोलू शकत नाही? नाही काय व्यापाऱ्यांना राबून खायचं आहे ना. असं तरी सुद्धा काय वातावरण लोकांचा कौल कुणाकडे आहे? लोकांचं थोडी म्हणतात भाजप, थोडी म्हणतात महाराज, आपले महाराज आहे म्हणतात, थोडी म्हणतात आमचे मंडलिक साहेब शिवसेना. असं चालू आहे. संमिश्र वातावरण आहे. अजून फिक्स ठरलेलं फिक्स नाही अजून. आणि एवढा प्रचाराची मोहीम बी दिसत नाही कुणांचीच. असं तुमचं मत काय? कुणाला यंदा खासदार चांगलं काम केलेलं आहे त्याला देणार. जो चांगलं काम केले ना, टी व्हीला पाहिलं आहे, वर्तमानपत्रात ऐकलं आहे, यूट्यूबला बघितलं आहे, त्यांचा ते लोक आमच्या लक्षात आहेत, त्यांना आम्ही देणार. लोक बघतात का आता हे सगळं? लोक बघत असतील न बघत असतील, आम्ही तरी बघितलं आहे. बरं. तुम्ही प्रश्न आम्हाला विचारा ना. आम्ही तरी बघितलं आहे म्हणून आम्ही देणार. ज्या माणसाला द्यायचं त्याला देणार. यंदा कुणाला? नाही ते आता सांगणार नाही तुम्हाला. केंद्रात कुणाची सत्ता आम्ही पाहिजे? मतपेटीतून दाखवून देणार ना. केंद्रात कुणाची सत्ता पाहिजे? कुठल्या पक्षाची असायला पाहिजे? काँग्रेस असायला पाहिजे, बीजेपी असायला पाहिजे? काँग्रेस आणि त्यांचे मित्र पक्षाचे असायला पाहिजे. बीजेपी नको? होय. का बरं? त्यांचे जाहीरनामा जे होते ते केले नाहीत, पूर्ण केले नाहीत, म्हणून केलं करायचं म्हणून नाही. साहेब नमस्कार. तुम्हाला काय वाटतंय की खासदार यंदा कुणाला करायचं? नाही, याबाबत मी काही सांगू शकत नाही. राजकारणापासून बाजूला का? बाजूला का ते? आम्हाला पटत नाही बाजूला. बरं. काही नाही. त्यामुळे याबाबत मी काही बोलू शकत नाही. गडिंग्लजचा विकास झालाय का? ते आता आम्ही सांगू शकत नाही. कारण काय विकास झालाय का नाही हे बघायला आम्हाला वेळच असत नाही. त्यामुळे आम्ही बोलू नाही शकत. वारं तसं भाजपचं वाटतंय. भाजप? हो हो. का बरं भाजप? कारण वरच्या ह्याच्यानुसार तुमच्या वरचं जे केंद्रानुसार जर हे कन्सिडर केला तर त्या पद्धतीनं इथं वाटतंय तसं वारं जास्तीत जास्त. चंदगडमध्ये कसं होईल? चंदगडमध्ये थोडंसं काँग्रेस आहे. म्हणजे चंदगडमध्ये काँग्रेसला सीट जास्तीत जास्त सीट जाऊ शकतात. पण इकडे गडिंग्लज बाग इकडे बाग म्हटला तर तसं भाजप हो. कोण इथं मेन नेता, मुख्य नेता कोण येतं? ते नेता तसे आता एक फिक्स असा कोण नव्हता नाही सोडा. तसं वेगवेगळ्या पद्धतीने जरा बीजेपीला जास्त असं वाटतं. बरं. नमस्कार. गाव कुठले? इथलंच आहे. कुणाला खासदार करायचं यंदा? खासदार छत्रपती शाहू महाराजांना. शाहू महाराजांना. का बरं? त्यांचं चारित्र्य अतिशय निगर्वी, लोकांना उपकार करणारे आणि शिवरायाचे वंशज, या 3 गोष्टी त्यांच्याकडे आहेत. आणि शिवाय लोकांना आता परवा त्यांनी पुराच्या वेळेला आपले जागा राजवाडा लोकांना राहायला दिला. पूर्व उसर होईपर्यंत. जवळच गाव जे आहे त्याचं नाव गाव मला आठवत नाही. तिथल्या 1100 लोकांना त्यांनी प्लॉट मोफत दिले. अशामुळं अनेक बऱ्याच गोष्टी आहेत
राजा या संज्ञेला हे राजे अतिशय योग्य असे आहेत आणि म्हणून या राजांच्याबद्दल मला वैयक्तिक प्रेम आहे आणि शिवाय त्यांना निवडून द्यावं लोकांनी. लोक आता काही जण म्हणालेत नेते भाषणात काय जण म्हणाले पोचू शकणार नाहीत महाराज. लोक वाटेल ते म्हणतात. त्यामुळे यंदा काय होईल असं वाटतं? राजांच्या बाबतीत बोलायचीच गरज नाही. राजा येणार नक्की ना आणि जास्त फरकाने येणार. ते किती पैसा खर्च करतोय कारखानदार, वाटेल तेवढा पैसा खर्चतोय, पण लोकांच्या मनामध्ये छत्रपतींच्या बद्दल जो की आदर आहे तो आदर कमी होणार नाही. कारण आम्ही म्हणतोय जय शिवाजी जय भवानी, शिवाजी महाराजांचं नाव घेतोय आणि त्यांच्या वारसाला जर आम्ही डावललो तर आम्ही पापी ठरवू अशी लोकांची भावना आहे. यावेळेला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राजेच्या नाव आहे, राजेच्या नाव हो की नाही? बरोबर आहे ना? लोकांची सर ही जी इथं जी मार्केटची चर्चा चालू आहे तीच चालू आहे. काय चालू आहे? राजांच्या बरोबर चर्चा शाहू महाराजाच्या नाव. शाहू महाराजच येणार अशी चर्चा लोकांच्या बद्दल चांगली आहे. त्यांचं संघ चांगला आहे, मतदारसंघ त्यांचा आतापर्यंत जे त्यांनी नाही पोचलं तर पण त्यांचं मतदारसंघ चांगला चालू आहे. लोकांच्या मनाचे प्रेम आहे ते राजांच्या बरोबर आहे. लोकांनी काय बघा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ज्यावेळेला पूर आला लोकांनी मदत केली राजेसाहेबांनी, त्याच्यामुळे लोक येणारच. हो, वरती कोण येणार हे बघणार नाही, पण आत्ताच्या स्टेपला राजेच्या नाव राजांची जी चर्चा आहे जी हवा आहे. आता मी एकदम लहान माणूस आहे, पण त्यांच्या आमच्या पक्षा वरिष्ठ माणसाला जरा तुम्ही विचारलं काय सांगितलं की आणि आमच्या पक्षा जरा हुशार असतील ती लोक आहेत, आम्ही नाही. आम्ही पक्षा त्यांच्यापेक्षा आम्ही मोठं व्हायला नाही, पण त्या लोकांनी माहिती आहे ना ते अभ्यासू लोक आहेत. त्यामुळे जे एकमेकांना नावं ठेवत होते ते एकत्र आले सत्तेसाठी किंवा हे त्या घटना राजघटना हे तोडायला चाललेत. हे राजघटना तोडण्याच्या प्रयत्नातही आहेत आणि हे लाचार लोक आहेत. त्यामुळं महाराजांच्यावर जेवढा विश्वास आहे तेवढा या लोकांच्यावर विश्वास नाही. केंद्रात मोदी सरकार पाहिजे, त्याच्यामुळे आमचा इथला सध्याचा उमेदवार संजय दादा आहेत. आम्ही त्यांच्या पाठीशी उभा राहणार. का बरं? आम्हाला मोदींचे जे देशामधले जे ह्या 10 वर्षातले चांगले निर्णय आहेत ते आम्हाला आवडतात. त्याच्यामुळे वाढली आता सगळ्या गोष्टी झाल्या. महागाई वाढणारच. कुणाची सरकार येऊन देत, महागाई कोण कमी करणार नाही. कुणाचं पण सरकार येऊन देत, आज काँग्रेस येऊन देत, जनता दलचं सरकार येऊन देत, नाही तर आपल्या देशात 3च सरकार आतापर्यंत आले. जनता दलचंही सरकार आलं, काँग्रेसचं सरकार आणि भाजपचं आलं. कुणाचंही सरकार आलं तरी आपल्याला महागाईला सामोरं जावंच लागणार. तुम्हाला विकास एक बाजूला पाहिजेत आणि सगळं स्वस्त पण पाहिजेत. माझं तर असं मत आहे की देशात सगळ्या सबसिडी बंद करायला पाहिजेत आणि चांगला भाव मिळाला पाहिजे सगळ्या वस्तूंना, आणि हे मोदी सरकार करू शकते. सबसिडी खायचा आणि व्यवसाय बंद करणारी लोक आपल्या भागात आहेत. त्याच्यापेक्षा व्यवसाय मोठे व्हायला पाहिजेत. व्यवसाय मोठे करण्याकरता मोदींची धोरणं व्यावसायिक आहेत. त्याच्यामुळं आम्हाला आशा आहे की युवकांना रोजगार मिळेल, देशाचं भवितव्य चांगलं तयार राहील. ह्याच्याकरता आम्हाला मोदी सरकार पाहिजे. नेत्यांचं कुणाच चालतं इथे? नेते आमचे मुश्रीफ साहेब आहेत तिथले. मुश्रीफ साहेब म्हणतात आता मंडलिकांना मतं टाकायची, कुणाला टाकणार? मत आम्ही कोणाला सांगून टाकणार नाही साहेब. सांगून टाकत नाही तरी मुश्रीफ साहेबाचं किती मतदान होईल ते काय माहीत नाही, पण आता आमचे नेते कोणाला तुम्हाला सांगितलं. आमचे आमदार मुस्लिम साहेब आहेत, नामदार साहेब. गडिंग्लजमध्ये कुठल्या नेत्याचं चांगलं चालते? सगळ्यांचं चालतंय. नाही कोण त्यात मेन म्हणजे कुठला नेता असा आहे की ज्याचं चांगलं चालतं, इथं वजन आहे? वजन इथं तसं काय सांगू शकत नाही सर. बर मामा नमस्कार. इथलंच आहे का? होय. काय लोकसभेची निवडणूक लागली, आता कुणाला खासदार करायचे? मंडलिक ना. का बरं? काय नाही, चांगलं काम आहे, सामान्य माणूस आहे, त्याचा जरा विचार पडतात आणि महत्त्वाचं म्हणजे मोदीकडे बघून मोदीसाठी त्याला मतं द्यायचे. काय कामं केल्यात मंडलिक साहेबांनी? भरपूर कामं केल्यात, निधी थोडा दिल्यात आणि लोकमत पण चांगलं आहे बऱ्यापैकी. किती गावात जर का बघायला गेलं गडिंग्लजमध्ये किती पर्सेंटेज मंडलिकांना पडू शकते? एवढं काय हे नाही, पण अंदाज होईल 40-50% 50% आपल्या भागात गडिंग्लजमध्ये एवढं जाईल. हां 50% जाणार की 50% होईल. महाराजांना 50% आणि यांना 50%. या
नाव कसं? मारुती गणपती चौगुले. इथलंच आहे? हो कुठलं गाव? गडिंग. गडिंग्लज. काय काय वातावरण इथं लोकसभेचं? लोकसभेचं वातावरण आहे बऱ्यापैकी. कुणाच्या बाजूनं पूरक आहे? कुणाच्या बाजूनं म्हणण्यापेक्षा मी माझं सांगू शकतो. सांगा की तुमचं काय मत आहे? माझं मत असं आहे की मंडलिक साहेबांना निवडून दिलं पाहिजे लोकांनी. त्या सामान्य माणसाचे प्रश्न कोण मिटवणार? कोणीही मिटवणार नाही. सगळं जर विचार केला बारीक राजकारणांचा तर ह्यांचं पहिलं पगार बंद केले पाहिजेत आमदार खासदारांची. दुसरी गोष्ट म्हणजे ह्यांची संपत्ती आहे ना ही एवढी कुठून आली ह्याची पहिला चौकशी लावायला पाहिजे, म्हणजे आमदार खासदारांचे. कारण हे काय म्हशी बाळगत नाही, शेती करत नाही, त्यांच्या पोरांच्या 2-2 कोटीच्या गाड्या. तसं बघितलं तर लोकांनी बहिष्कार घातला पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे. पण बहिष्कार घालणं हा का पर्याय नाही. त्यामुळे कुणाला तर दिलं पाहिजे, म्हणजे दगडापेक्षा विटमो. आणि राष्ट्रनिर्मितीत कुणाचं लक्ष नाही आहे, फक्त मोदी साहेब राष्ट्रनिर्मितीत अग्रेसर आहेत म्हणून मंडलिकांना मत दिलं पाहिजे. दिलं पाहिजे असं माझं मत आहे. गडिंग्लजमध्ये नेत्याचं कुठलं चालते? मुश्रीफ साहेब आहेत, बंटी साहेब आहेत, मुन्ना साहेब आहेत. नाही काय माहिती आहे का साहेब, लोकशाही आता राहिलेली नाही. आता फक्त पैसेशाही चालू आहे. आता उद्या तुम्हाला जरी तिथं आमदार केलं तर तुमची शाही चालणार. हे लोकांना काय केलं आहे म्हणजे मिंद करून म्हणजे जेवणं घालणे, मटणं देणे, मतदारांना काय पाहिजे आहे ह्याचा विचार करत नाही. आता बघा मोदी की गॅरंटी किती चुकीची आहे बघा. मी EPS 95 वाला आहे. काय मला पेन्शन मिळते 910 रुपये आणि आमदार खासदारांना मिळते 50,000 रुपये. 5 वर्षे काही करायचं नाही, येशीत बसायचं, तिकडे बाता मारायच्या आणि 50,000 पेन्शन घ्यायची. 4 वेळा खासदार झाला की परत 2 लाख. आणि मोदी साहेबांनी 2 वेळा सांगितलं आम्ही तुमचा प्रश्न मिटवू म्हणून. मोदी साहेब पण मिटवत नाही. पैसे द्यायचं म्हटलं की सगळे पक्ष एका जागी येतात, गरिबांना द्यायचं असलं तर. आणि देशाचं म्हणजे काय करायला आहेत, गोरगरिबांचं वाटोळं करण्याचा प्रकार आहे. म्हणजे आपला देश आत्ता सध्या अशा स्थितीत आहे की लोक आळशी झालेत. रेशन फुकट, ते कामगार असणं, पेट्या फुकट. त्यात 10% कामगार नाहीत, 90% सगळं फुकटच चाललं आहे. आणि हे कुठल्या आमदार खासदाराचे पैसे नाहीत. नागरिकांनी हा विचार केला पाहिजे की हे पैसे आमचे आहेत, हे पैसे आमचे आहेत, आमदार खासदाराचे नाहीत. आता महाराष्ट्रावर कर्ज किती आहे? 9.25 लाख कोटी रुपये. ह्याचा विचार कोण करणार? आमदार खासदारच करत नाहीत हो. सगळं तुम्हाला खासदार कोण पाहिजे? मंडलिक असावं असं मला वाटतं. नमस्कार. नमस्कार. काय वाटते लोकसभेची निवडणूक लागली, खासदार कोण पाहिजे? खासदार काय? शाहू महाराज आहे, तिकडनं मंडलिक आहेत, तुमच्या इथं मुश्रीफांचं जरा चांगलं चालतंय. हां मुश्रीफांचा. कुणाला पाहिजे, कोण पाहिजे तुम्हाला? शाहू महाराज यांचं चालतं. शाहू महाराज. तुम्हाला? मोदीसाठी आम्ही या मंडलिकांनी पाठिंबा देणार. बरं. तर आपण गडिंग्लजमध्ये जवळपास गेले अर्धा तास लोकांच्या प्रतिक्रिया घेतोय. काय पाहिजे, कोण पाहिजे, महाराज पाहिजे की मंडलिक पाहिजे, या पद्धतीची वक्तव्य, त्या पद्धतीचे प्रश्न आपण लोकांना विचारतोय. आणि त्या माध्यमातून आखाडा लोकसभेचा आणि कौल जनतेचा नेमका काय आहे, लोकांच्या मनामध्ये नेमकं कोण आहे, खासदार म्हणून कोण असायला पाहिजे या संदर्भात आपण लोकांच्याकडून जाणून घेतोय. तुर्तास तरी या व्हिडिओसह मी इथं थांबतो. KK न्यूज चॅनलसाठी कॅमेरामन वैभव पाटील सह मी अभिजित. धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.